चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी सुद्धा अमोल आहेत त्या ठिकाणी, धर्माधिकारी, आणि तिकडचे अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। दरम्यान चंद्रकांत पाटील नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। चंद्रकांत पाटील जे पुण्याचे पालकमंत्रीही राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर पुण्यातून ते आमदार आहेत आणि तेच आता या ठिकाणी मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। आणि चंद्रकांत पाटील यांचीही प्रचारामध्ये एक महत्त्वाची भूमिका पाहायला मिळालेली होती। आणि आज इथं जे मतदान होते तिथं उमेदवार आहेत महायुतीचे मोहळ, जे पुण्याचे मेयर राहिलेले आहेत, आणि दुसरीकडे आहेत रवींद्र धंगेकर, जे मोठ्या मताधिक्यानं कसबा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत। आणि अशा या दोन ताकदवर उमेदवारांमध्ये ही लढत होती आणि अशात चंद्रकांत पाटील हे पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जो मतदार राजा आहे तो आपलं बोट या ठिकाणी दाखवताना चंद्रकांत पाटलांना पाहायला मिळालं आहे। चंद्रकांत पाटील मतदान केंद्रावर सकाळीच पोहोचलेले आहे। आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते इथं पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यासाठी आज मतदान होते आणि देशभरातल्या 10 राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघात हे मतदान होते। तर दुसरीकडे दृश्य आहेत रावसाहेब दानवेंची, तेही मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रावसाहेब दानवे हे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहेत। त्यांचं कुटुंबही त्यांच्यासोबत दिसतंय। रावसाहेब दानवे हे जालन्यामधून उमेदवार आहेत महायुतीचे आणि ते आता इथं आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। एकीकडे आहेत जालन्याची दृश्य तर दुसरीकडे आहेत पुण्याची दृश्य आणि दोन्ही ठिकाणी महायुतीचे जे नेते आहेत, उमेदवार आहेत, ते सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपण बघितलेलं आहे। महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे आणि मतदार राजा आपला खासदार आज निवडणार आहे। अशामध्ये जे नेते आहेत, राजकारणी आहेत, तेही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचताना दिसतात। दरम्यान रावसाहेब दानवे यावेळेला प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे, ते काय बोलतात ते बघावं लागेल। तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे चाललेले आहेत मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आणि पुणेकर जे मतदार आहेत त्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी केल्याचं आपण बघू शकतोय। अनेक लोक घरी बसलेली असतील। दादा, मतदानाचा हक्क बजावलाय तुम्ही, काय सांगाल आता? आज मी माझ्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 1 महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद, त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल। कारण मागची निवडणूक मी 3.5 लाख मतांना जवळपास जिंकलो होतो। महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडणार आहे। देश प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे, ही आमची खात्री आहे। देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी मतदान करावं यासाठी काय आवाहन कराल? आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर 44 पर्यंत जाऊन पोहोचलंय महाराष्ट्रातलं, आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं, हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली। आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे, त्यामुळं मतदान हे जवळपास 70% आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री आहे। तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आहे। आता आपलं दिवसभरचं शेड्यूल काय असेल? दिवसभर आता मतदारसंघात तर काही आता मत मागायचं काम नाही आहे, त्यामुळे प्रत्येक बूथवर जाणं, त्या ठिकाणी कसं मतदान चाललं, काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला बूथपर्यंत आणणं, हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील। आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे। दादा हिंदी में बोला। दादा मुझे क्या बताएंगे, आज अपने मतदान हक जो है उसको बजाया है, क्या बताएंगे और औरों को क्या संदेश देंगे? ये देखिए, आज वोटिंग है। पिछले 1 महीने से मैं मेरे कॉन्स्टिट्यूंसी में प्रचार के लिए घूमा। मेरे क्षेत्र के बाहर भी मैं गया, जैसे बुल्ढाना गया, इधर हिंगोली गया, परभनी गया। तो मुझे ऐसा लगता है कि लोगों का मूड अपना आप बना है कि इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी को तीसरी बार करना है। और जालना लोकसभा से तो मैं अभी
छठी बार चुनाव लड़ रहा हूँ, 2 विधानसभा भी लड़ा हूँ और जीता भी। और इस बार भी मैं 4 लाख वोटों से ज़्यादा वोटों से जीतूंगा। और महाराष्ट्र में हमारी युति ये 45 सीट जीतने वाली है और देश भर में हम 400 आंकड़ा पार करने वाले हैं। सर, अगर देखा जाए तो टेम्परेचर जो है तो बढ़ रहा है और ऐसे में वोटिंग की संभावना कम है। अब औरों को क्या संदेश देंगे आप? नहीं जी, जहाँ पर टेम्परेचर 42-44 था वहाँ पर ये दिक्कतें आई, वहाँ पर वोटिंग परसेंटेज में कमी आई। लेकिन मुझे ऐसा लगता है कि आज महाराष्ट्र में जो मौसम है, जो ठंडा लगा, मुझे विश्वास है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।